हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आखाजा. आखाजाला म्हणतात अक्षय तृतीया. काय म्हणते मम्मी आखाजाला? अक्षय तृतीया. आणि हे बघा मम्मी आता सगळा स्वयंपाक करते. काला ठेवले? अरे मला आहे ना गरम लय. अच्छा, मम्मी आता स्वयंपाक करते. मम्मीला बघा किती बिचारीला घाम फुटला. पुरणपोळी पहिले घे. आता मी तुम्हाला पहिले पुरणपोळी दाखवतो. पुढे हे बघा मित्रांनो, पुरणपोळी मम्मीने किती मस्त केलेली बघू शकता. आणि मम्मीच्या हातच्या पुरणपोळ्या एक नंबर राहता. काही पण म्हणा तुम्ही, काही पण. मी ना याला डायरेक्टली बायच बोलन की ना तुम्ही किती काय बोला, पण माझ्या मम्मीच्या हाताच्या पुरणपोळ्या जगातील सगळ्यात बेस्ट नंबर 1 पुरणपोळ्या असतात. कारण की ती मन लावून करते. तुम्ही पण कोणी पण, तुम्हीच नाही. तर आज आम्ही ना म्हणजे लवकर सुटलो होतो का? आज आम्ही म्हणजे थोडं उशिरा, म्हणजे लवकरच उठलो होतो. हाय त्या टायमाला सुटलो होतो, पण मग लवकर पटापटा सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. आणि मम्मीने कालच सगळी तयारी करून ठेवली होती पूर्ण. पुरणपोळ्याची, अजून कशाची, रशी भाताची, आमटीची तयारी करून ठेवली होती मम्मीनी. त्यामुळे तिला आज आहे ना एकदम काय म्हणते त्याला सोपं झालेलं आहे. आणि आज आखाजा आहे. आखाजाला अक्षय तृतीया म्हणतात, बरोबर ना? मी आता पाहिलं अक्षय तृतीया म्हणतात. तर आज अक्षय तृतीया. आणि हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो थोडा उशिरा येईल. आणि म्हणजे आधीचे व्हिडिओ जे आहे ना ते अपलोड करायचे बाकी, तर मग त्याच्यानंतर हा व्हिडिओ येईल. तर खूप वेळ होऊन जाईल, तर 5-6 दिवस होऊन जाईल हा व्हिडिओ येऊस्तवर. तर मग आज मस्तपैकी आज आमचं जेवण लय भारी होणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला दाखवतो, मम्मीनी ना खूप मस्त तयारी केलेली आहे आखाजाची. हे बघा मित्रांनो किती मस्त तयारी केलेली आहे मम्मीने आखाजाची. मस्तपैकी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे. इथं कळी ठेवलेली आहे, त्याच्यावर खरबूज ठेवलेले. खरबूज हे खरबूज का बरं ठेवता? काही नाही, सहज ठेवते असं. हा का? आणि जर करा मम्मी ठेवायची, माझी पप्पा ठेवायचे, त्याच्या मम्मी पण ठेवायला लागले. हा का? म्हणजे प्रथा परंपरा आता आम्ही पण ठेवतो. परंपरा अशी वाढत जाते. आणि जर करा असतं तर त्याच्यावर काय ठेवलं असतं? मग तरी त्याच्यावरती हे ठेवलं असतं, पण तो छोटा छोटं खरबूज. हा का? ओके मित्रांनो, आता इतकं गरमी ना, त्याच्यात आभाळ येऊ राहिलं, घडीत पाऊस पडतोय, घडीत ऊन, काय कळतच नाही वातावरण कसं आहे काय. तर आता आमचं ऑलरेडी सगळं झालंय. मम्मी काय काय बाकी? आंबारस. सगळ्यात महत्त्वाचं आंबारस. खूप दिवसांनी, म्हणजे तरी 1 वर्षांनी ना? 1 वर्षांनी. मग 1 वर्षांनीच ना. याला म्हणतात सुगरण. क्रेडिट गोज टू मम्मी. किती क्वालिटी पुरणपोळी झाली, किती क्वालिटी आहे बघू शकता. अशी पुरणपोळी खाण्यात जी मजा आहे ना ती कुठंच नाही मित्रांनो. शपथ मी खरंच सांगतो, एकदम मस्त पुरणपोळी झाली. तुम्ही बघू शकता किती भारी पुरणपोळी. आता मम्मीने इथं हे सगळं केलेलं आहे पूर्ण असं. हे बघा पुरणपोळ्या अजून थोड्या बाकी आहे. अजून भजे करायचे, कुरड्या करायच्या आहे. इकडं भात केलेला आहे, भातच आहे ना. आणि तिकडं रशी केलेली. मित्रांनो इतकी खतरनाक चुतिया साले. मित्रांनो इतकी खतरनाक गरमी आहे. आणि त्याच्यात माझी मम्मी बिचारी एकटीच स्वयंपाक करते. इतकं तिला घाम आला, इतकं तिला किती लई वाईट वाटतं. मी बाकीची मदत करतो सगळी, इकडची तिकडची, पण मग स्वयंपाक तर आपल्याला येत नाही. पण ती बिचारी करते, ते थोडंसं वाईट वाटत राहिलं. एकटं पण तरी काय करू. मग मी एक विचार केला, मी तिला हवा देणार आहे. हवा. आता तुम्हाला असं वाटतं असं ना फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी करतो, नाही. माझ्या मम्मीचं माझं माझ्या मम्मीवर खूप प्रेम आहे खरंच. तर मग आता आपण तिला हवा देऊ. 1 मिनिट. हवा दे तुला. आता हे बघा मित्रांनो, हे जे पापड आहे ना हे मोठे होते ना मम्मी. हे मोठे होता खूप. तांदळाचे पापड आहे, माझ्या मावशीने आणले होते. आणि ह्या कुरड्या ह्या कोण दिल त्या? येवल्याला आजींनी ना. मम्मी आता करते इथं भजी. जास्त नको करू, थोडेच कर. मम्मी करते आता भजी.
सगळं झालेलं आहे, फक्त आता भजन कुलडाय बाकी ना मम्मी. म्हणजे पुढे आंबारस आहे. हा गाड्या तो आंबारस 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 बाकी. मी धुक आता वर अंडे. आंबे काढून आंबे. ना पाण्याने धुवून ठेव. आता मग मी आता मित्रांनो आंबे घेतो, मम्मीला थोडीशी मदत करतो, बिचारी केव्हाची काम करते सकाळपासून. मला एवढं येत नाही, पण जेवढं होतं माझ्याकडून मी तेवढं करणार आहे. आता आंबे मस्त मिलना पुरानी दिल मिलना. आंबे देख सकते हो गाइस. हे बघा आंबे चांगले निघले पाहिजे ना, फक्त हिरवी हिरवी दिसतंय. काय करू, तुम्ही बोलले तर तुम्हाला राग येतो. मी नाही, मीच आणले असते ना मग. हिरवे हिरवे कुठे आहे, पिवळे आहे ना. हे बाय केशर आंबा नाही, केशर आंबे असे नसतेच तिकडं. ते म्हणते हे बाय वारेबाईने ना अर्धा किलोमध्ये छोटे छोटे 4 आंबे. पप्पानी एक नाही, तू हे कर, हे 1 किलो नसेलच. नस 1 किलोमध्ये 8 ते 9 बसते. करायचं का वजन? किती फसवलं असेल पप्पाने, असं वगैरे म्हणले. पप्पाच खोटं बोलत असेल पहिली बात. फसवलं नसेल तर पप्पा माझ चाप्टर. मी तर म्हणजे 200 रुपयाचे आणलेले दिसते. मी 200 रुपये दिले, 200 रुपयाचे करून. हम आप चेक कर रहे आंबे किती दिली. बरोबर आहे का? बरोबर आहे का मम्मी? तू या के वो शॉक घेत राहती. हे कर मला. बरोबर आहे वो. अवघड आहे वो तुझं. मम्मी म्हणती दुकानदारांनी फसवलं. बरोबर 1 किलो दिले आणि तरी चेक केलं. याला म्हणता म्हणून मम्मीला कुठं न्यावा नाही बार्गेनिंगला. धु आता चांगले. मम्मीला धुवत आहे. हे बघा असं आहे की आता आंबे खायचे आम्हाला. आंबारस हिरवे हिरवे दिसतंय बघ मला. हे नाही झाले पण साखर टाकायची त्याच्यात नाही. तेव्हा मित्रांनो आद्या पा कसा काय करू राहिला, काम करतोय आधी काम. बिचारा किती कामाचं पोरग आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा आता आधी धुणं धुणार आहे आधी. आता काय करतोयस तू? काय करतोय पण काय करतोय तू? अच्छा, अरे बापरे का पहलवानी. अरे बापरे. वास आहे. हे बाबा होय ना. हे चावशीन का? पागलवाणी करती. मला जेवायचं. भात आहे ना त्याच्यातच दे मला. काय नाही बास आहे बॉबी. बॉबीने कटिंग केली. कटिंग केली. मारायचं आपण दोघांनी मारा केल्यावर मग पप्पांचे सहारा घेतली. हट तिला भुऱ्याने बोलवलं. बाई भुऱ्याने बोलवलं. बरं गेला.
त्या मित्रांनो तुम्ही म्हणत असाल अचानक हा असा कसा गायब झाला डायरेक्टली सगळं जेवणाचं बनवलं. तर मम्मीने ते बोलत होते का नाही का पूजा करायच्या वेळेस हे ते करायच्या वेळेस व्हिडिओ काढू नये, त्यामुळं मी तो व्हिडिओच नाही बनवला. आणि आमचं सगळं आवरलं त्याच्यामुळं इतकं फुल जेवलो होतो त्यामुळं डायरेक्टली ना मी झोपूनच गेलो. तर मग फार उशीर उठलो कारण की आज थोडी सुट्टी पण होती. कूलरची थोडी हवा घेतली, एकदम मस्त कूलरची हवा घेतली. तर मग असाच दिवस गेला. त्यामुळे मी आत्ता उठलो ना, आता परत आंघोळ केली आहे बघा. मी कपडे पण चेंज केले आहे, परत मी आंघोळ केली कारण की खूप 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 इतकं बेकार गरमू राहिलं ना बापरे, विचारूच नका. डायरेक्टली तुम्ही विचारूच नका, इतकं खतरनाक गरमत आहे. मग आता मी गावात पण जाऊन आलो, थोडंफार सामान होतं ते पण आणलं. आणि हा व्हिडिओ काही एवढा मोठा का होणार नाही, झाला पण नसेल एवढा मोठा व्हिडिओ, मला माहिती आहे. जास्त काही 10, 12, 14 मिनटाचा झाला असेल आय थिंक हा व्हिडिओ. गेलं तिकडे, जाऊ द्या. आपण नंतर ना चांगला व्हिडिओ बनवू. आणि त्यामुळे मग पण मजा आली. स्वयंपाक पण एक नंबर झाला होता, कार्यक्रम पण भारी झाला आकाजीचा. तर आणि कसं म्हणजे हे राहतं ना का नाही का, आपण आहे ना आता समजा 12-1 वाजेपर्यंत स्वयंपाक होतो, पूजा करतो आपण. पूजा झाल्यावर मग मोठ्या माणसांनी घास घेतल्यावर तोंडात असा खाल्ल्यावर एक घास, मग तेव्हा आपण खायचा. आणि मग ते 12-1 वाजेपर्यंत ते असं पचवून ठेवायचं का भूक लागते मग आपल्याला डायरेक्ट अशी का नाही का. सवय नसते 11, 10:30 वाजेपर्यंत खायची सवय राहते, मग 12ला आपण खातो ते. त्यामुळे मग एकदम अशी भूक लागलो तेव्हा माणूस रप खातं आणि पोट भरतं, एकदम भारी वाटतं. मग अशी झोप येते. मग माझं सेम तसंच झालं. तर मग जाऊन द्या, त्यामुळे मी बनवलाच नाही ब्लॉग. ते म्हणता म्हणून मी नाही बनवला. मग आता घरचे मोठे त्यांच्या खिलाफ आपल्याला जाता नाही येत. हे बघा आमचं सीताफळ मला काय झालं मला समजतच नाही. हे आमचं कढीपत्त्याचं झाड आहे, किती मस्त झाड आहे बघा, एकदम भारी. आता त्याचे पानं फुटायला लागलेले ना, आता एकदम कडक. आता ते कवळं आहे थोडंसं, हे बघा थोडंसं कवळं आहे. आता जर कडक झालं ना तर मग त्याची मजा येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय बाय.